हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदार गणेश पाटील आष्टीकर हे देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये संघटना बांधणीची राज्यातील पहिली बैठक पार पडली आहे। या पहिल्याच बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। हेमंत गोडसे नाशिकमध्ये असूनही बैठकीला न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं। ठाण्यात भाजप नगरसेवकांची वादळी बैठक पार पडली आहे। शिवसेना भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसमोर नगरसेवकांनी तक्रारी मांडल्या। समृद्धी महामार्गावरील शिवसेना उबाठा पक्षाच्या आंदोलनावरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे। कांदा निर्यात बंदीमुळे भारताची जागतिक बाजारपेठ हातातून गेल्याचा आरोप करत सरकारने यापुढे निर्यात बंदी लागू करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। नागपुरात जलक्रांती परिषद सुरू आहे। यावेळी नाना पाटेकरांनी नाम फाउंडेशनच्या कामाबाबत माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या जातीय राजकारणावर भाष्य केलं। जातीतील भेद कधी संपणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। या आपली कुवत किती यावर आपली जात ठरत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे नाना पाटेकरांना महाराष्ट्र सोडणार असल्याचं देखील वक्तव्य केलं। पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झालाय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नीट पेपर फुटी प्रकरणावरून गोंधळ झाला। मनीषा मांढरे शिकवत असलेल्या मॉडर्न कॉलेजचा परवाना रद्द करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव असून यासाठी जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। याच निर्णयाच्या विरोधात एमआयएमने आज महापालिकेत आगळं वेगळं आंदोलन केलं, तर एमआयएमचे सर्व नगरसेवक सायकल चालवत महापालिकेत दाखल झाले। तसेच महापौर, उपमहापौर आणि सभापती यांच्यासह पदाधिकाऱ्यांना सायकल देण्यात आल्या। नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या आरसीसी शिकवणी वर्गाच्या प्रमुख शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। अशातच शिवराज मोटेगावकरांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। पुष्पाचा डायलॉग म्हणत त्यांनी त्याच्या क्लासची स्तुती केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लातूरच्या ट्युशन एरियामधील आरसीसी क्लासवर शाईफेक करण्यात आली आहे, तर शिवराज मोटेगावकरच्या क्लास बाहेर शिवसेनेने हे आंदोलन केलं। नीट पेपर फुटीवरून आता राजकारण चांगलंच तापलंय। दिल्लीत एनएसयूआय कडून पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं, तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली। नीट पेपर लीक प्रकरणात आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात एमआयएम आक्रमक झाली आहे। कोकणवाडी इथल्या क्लासेस समोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत फलकाला काळं फासले। पोलिसांनी नगरसेवक कुणाल खरात यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। नीट पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अकोल्यातील मोटेगावकर यांच्या क्लासेस समोर मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं। भुसावळ शहरात 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी नाविल शेख याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भिवंडी पालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली।
निवडणुकीत भाजपचे 4 सदस्य गैरहजर राहिल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला। यानंतर शिवसेना गटनेते मनोज काटीकर यांनी भिवंडीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सेक्युलर फ्रंटसोबत काम करत असल्याचा गंभीर आरोप केला। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेल टंचाई तीव्र झाली असून वाहनधारकांची मोठी गैरसोय होते। सुभाष चौकातील पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर आल्यानंतर वाहनांच्या 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। दुचाकींना 300 रुपये तर चार चाकींना जास्तीत जास्त 1000 रुपयांचेच डिझेल दिले जाते। सिंधुदुर्गातील निवंतिक रॉक्स इथे भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम आणि पाणपुडी पर्यटन प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती डोडमिसे यांनी दिली आहे। इंडियन नेव्हीची सेवामुक्त युद्धनौका EX INS गुलदार समुद्र तळाशी 22 मीटर खोलीवर स्थापित करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन तुटवडा निर्माण झालाय। अनेक पंपाबाहेर इंधन संपलं असे फलक लावण्यात आले असून वाहन चालकांची गैरसोय होते, तर इंधन पुरवठा कंपन्यांकडून मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे। जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील तीव्र पाणी टंचाईच्या निषेधार्थ जिल्हा परिषद सदस्या माईताई लांडे यांनी थेट पुणे जिल्हा परिषदेत आंदोलन केलं। डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आदिवासी भागाला तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात मातंग समाज बांधवांकडून SC प्रवर्गाच्या उपवर्गीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी झोपा काढू आंदोलन करत महसूल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। लोकविकास संघटनेच्या वतीने गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं, तर पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागातील सर्व बांधणे रस्ते तातडीने तयार करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली। सातारा सोलापूर राज्य महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील बडाचिवाडी इथे अपुऱ्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी हलगी नाद आंदोलन केले। मागील 7 वर्षांपासून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने या भागात वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात भर दिवसा कारची काच फोडून 20 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे। व्यापारी चेतन हेडा यांनी ॲक्सिस बँकेतून रोकड काढल्यानंतर कारंजा बायपासवरील राधाकृष्ण हॉटेल समोर कार उभी केली होती। आंबे खरेदीसाठी ते रस्ता ओलांडून गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कारची काच फोडून रोकड असलेली बॅग पळवली।